काही स्टुडंट्सना डाऊट्स आहेत रिगार्डिंग जे न्यू कॉलेजेस आले आहेत, 7 नवीन कॉलेजेस. 6 ते 7 असे कॉलेजेस त्याच वेळेस मागच्याच वर्षी सांगण्यात आले की बाबा ह्या कॉलेजेसमध्ये आता BSc नर्सिंग शिकवली जाईल. गव्हर्नमेंट कॉलेजला सेटअप ऑलरेडी असतो, हॉस्पिटल पाहिजे तो सेटअप ऑलरेडी असतो. साहेब जे बोलतात 730 तर त्यापैकी 90 सीट्स तर इकडेच गेलेत. सो ते पॉसिबल नाहीये. हे फक्त फिमेल्सलाच भेटेल आणि तेही नीट UGच्या रिझल्ट्सनुसार. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, लर्नोलेटमध्ये तुमचे स्वागत आहे. सो आज आपलं डिस्कशन असणार आहे आशिष सर यांच्यासोबत. काही स्टुडंट्सना डाऊट्स आहेत रिगार्डिंग जे न्यू कॉलेजेस आले आहेत, 7 नवीन कॉलेजेस. सो खूप सारे स्टुडंट्स डाऊट विचारत आहेत की जे 7 नवीन कॉलेजेस आले आहेत ते ह्यावर्षी कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत का, की काही स्टुडंट्सनी हेच अज्युम केले आहे की हे 7 कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहेत. सो याबाबत आपण डिस्कस करणार आहोत आजच्या सेशनमध्ये. सो आज आपल्यासोबत आहेत आशिष गायकवाड सर, जे स्वतः नर्स आहेत, जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांचंही यूट्यूब चॅनल आहे. ओके, 1,20,000 अबाव सबस्क्रायबर आहेत त्यांचेही. आणि लास्ट 6 वर्षापासून 7 वर्षापासून ते नर्सिंग CETचं कॉन्टेंट अपलोड करत आहेत, काउन्सिलिंग करत आहेत, गाईड करत आहेत स्टुडंट्सना. सो स्वागत आहे सर. सो तुमच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला सांगा, सो दॅट स्टुडंट्सना आपल्या कळेल. ओके, सो थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल अनिकेत, थँक्यू व्हेरी मच. माझं नाव आहे आशिष गायकवाड आणि मी मागील जसं तू सांगितलं मागील मी 5 ते 6 वर्षांपासून मी नर्सिंग बाबत व्हिडिओज बनवत आहे. नर्सिंग करिअर, नर्सिंग ऑपॉर्च्युनिटीज, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आणि एव्हरीथिंग नर्सिंग बाबत सर्वच मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतो. मी स्वतःही एक नर्स आहे. महाराष्ट्रातील एक उत्तम गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी ॲज अ नर्स काम करत आहे आणि नर्सिंग CET असेल आणि इतर राज्यातीलही ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्याबाबतही मी गाईड करत असतो. सो ह्या गोष्टी मी करतो. ओके, नाईस. सो सर, काही स्टुडंट्स रिसेंटली डाऊट विचारत होते, तुमच्या चॅनलवरती ही डाऊट्स आले असतील कॉमेंट्समध्ये. सो आय थॉट की आपण एक छोटासा व्हिडिओ करून त्यांना एक्सप्लेन केलं जाईल की काय प्रोसेस आहे नेमकी, काय सध्याची सिच्युएशन आहे. सो काही स्टुडंट्स कमेंट्समध्ये विचारत आहेत, मेसेजेसवरती विचारत आहेत की 7 कॉलेजेस ॲड झाले आहेत असं त्यांना समजत आहे बाहेरून. सो असं खूप सारे अपडेट्स त्यांना येत आहेत की 7 कॉलेजेस ॲड झाले आहेत. सो स्टुडंट्स मला कन्वे करत होते की आशिष सर सांगतील किंवा अनिकेत सर सांगतील तर आम्हाला लगेच म्हणजे स्पष्टीकरण समजेल, कारण आपण त्यावरती व्हिडिओ अपलोड केला नाही. सो स्टुडंट्स मत होतं की आपण एक छोटासा व्हिडिओ अपलोड करून क्लॅरिफिकेशन देऊयात की एक्झॅक्ट काय सिच्युएशन आहे. सो त्या 7 कॉलेज आहेत त्याबद्दल तुम्ही काही एक्सप्लेन करू शकाल की एक्झॅक्ट सिच्युएशन काय आहे सध्या त्या कॉलेजची, नवीन कॉलेजेस? ओके, सो येस, मलाही अनेक मेसेजेस, DMs आले इंस्टाग्रामवर आणि कमेंट देखील आले की नवीन कॉलेजेस ॲड झाले. 730 समथिंग 700+ काहीतरी सीट्स वाढणार गव्हर्नमेंटच्या BSc नर्सिंगसाठी. सो हे महाराष्ट्र आहे, हे राजस्थान वगैरे नाही जिथे 30-35 असे गव्हर्नमेंट कॉलेज असतील. आणि मागच्याच वर्षी 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने 10 नवीन मेडिकल कॉलेजेसची घोषणा केली होती. आणि असे कॉलेजेस ज्या ठिकाणी ऑलरेडी मेडिकल कॉलेजेस आहेत, म्हणजे जिथे MBBS आणि हे वैद्यकीय शिक्षण सुरू आहे, त्या ठिकाणी जे नर्सिंगचं शिक्षणही सुरू व्हावं असंही सांगण्यात आलं होतं. अशाही गोष्टी समोर आल्या होत्या. सो 6 ते 7 असे कॉलेजेस त्याच वेळेस मागच्याच वर्षी सांगण्यात आले की बाबा ह्या कॉलेजेसमध्ये आता BSc नर्सिंग शिकवली जाईल. हा अभ्यासक्रम तुम्हाला तिथेही शिकवला जाईल. परंतु आता काय आहे की जर एखादं कॉलेज सुरू व्हायचं असेल ना तर त्यामागे एक प्रोसेस असते की त्यामागे तुम्हाला सेटअप पाहिजे. आता गव्हर्नमेंट कॉलेजला सेटअप ऑलरेडी असतो, हॉस्पिटल पाहिजे तो सेटअप ऑलरेडी असतो. जर त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल तर मग बाकी नर्सिंग वगैरेसाठी अडचण येत नाही. परंतु मग तिकडे वेगळे इन्स्पेक्शन्स असतात. इंडियन नर्सिंग काउन्सिलचं इन्स्पेक्शन असतं, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं इन्स्पेक्शन असतं. आणि आपली जी युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे जेही काय सिलेबस कव्हर होतो, जेही काय कोर्स ज्या युनिव्हर्सिटी थ्रू नर्सिंगचा होतो ते आहे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. म्हणजे सर्वच MBBS आणि हे सर्व हेल्थ सायन्सचे अलाइड कोर्सेस आहे. त्याची एक्झाम आणि ते सर्व कोर्स अंडर MHS येतात. सो MHS ही युनिव्हर्सिटी आहे. सो आता INC आणि MNC, इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि मेडिकल नर्सिंग काउन्सिल, हे जे 2 रेग्युलेटरी बॉडीज आहे. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये येते MUHS, जी अफिलिएशन देते कॉलेजेसला. सो जर ते कॉलेज अफिलिएटेड असेल
तर ते कॉलेज सुरू होऊ शकतं. सो अनेक अशा पॉइंटर्स असतात, त्यातला एक पॉइंटर आहे अफिलिएशन, आणि हे अफिलिएशन भेटतं आपल्याला MUHS थ्रू. जर एखाद्या कॉलेजला MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स जी की नाशिकमध्ये आहे, ही अफिलिएशन देत असेल, तर तिच्या जे म्हणजे त्या पूर्ण स्टेपमध्ये, त्या प्रोसिजरमध्ये जे अनेक स्टेप्स आहेत त्यापैकी एक स्टेप झालेला आहे. ओके. 100% संपलेलं नाहीये किंवा 100% झालेलं नाही की चला झालं आता अफिलिएशन मिळालं. आता ते जे 7 कॉलेजेस आले ना, त्यापैकी 2 कॉलेजेस असे आहेत की त्याला MS नर्सिंग CET थ्रू ऍडमिशन होऊ शकत नाही. मी तुम्हाला इफ पॉसिबल स्क्रीन शेअर करतो. हा सर, जरूर. सो स्टुडंट तुम्ही पाहू शकता की एक्झॅक्ट सिच्युएशन सरांनी प्रॉपर एक्सप्लेन केली आहे, करत आहेत. सो मीही एक ब्रीफ देईल. सो सर स्क्रीन शेअर करून सांगतीलच. स्क्रीन विजिबल कम्प्लीट. ओके. सो हे MUHSचं आहे, आणि हे तुम्हाला जर MUHSचं तुम्ही वेबसाईट चेक कराल तर ते लगेचच भेटणार नाही, खूप आतमध्ये आहे, ते शोधायला लागेल. ठीक आहे. सो हे जे काही आपण बघतोय लिस्ट ऑफ कॉलेजेस एक्सक्लुडिंग डीम्ड युनिव्हर्सिटीज, डीम्ड युनिव्हर्सिटीज यामध्ये नाहीये, जसे भारती विद्यापीठ, DY पाटील, MGM वगैरे यामध्ये ते इन्क्लूड नाही होत. ठीक आहे. एक्सटेन्शन ऑफ अफिलिएशन ग्रँटेड फॉर अकॅडमिक इयर 2025-2026 या वर्षासाठी जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे त्याच्यासाठी जे अफिलिएशन आहे, आयदर ते कंटिन्यू केलं आहे किंवा काही एक्सटेंड केलं आहे. सर पहिले जे 3 कॉलेजेस आहेत, फर्स्ट 3, पहिलं जे कॉलेज आहे कोल्हापूरमध्ये INHS अश्विनी, दुसरं जे आहे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे, आणि तिसरं जे आहे जालन्याचं मेडिकल कॉलेज. सो हे जे 3 कॉलेजेस आहेत, या 3 कॉलेजेसला एक्सटेंड केलं आहे. यापैकी हे जे 2 पहिले कॉलेजेस आहेत, INHS अश्विनी आणि AFMC, इथे MS नर्सिंग CET थ्रू ऍडमिशन होणारच नाही. ओके. कारण इथे जर, आणि त्यातल्या त्यात इथे फक्त फिमेल्सच ऍडमिशन घेऊ शकतात पहिल्या 2 कॉलेजेसला. ओके. पहिले 2 कॉलेज अश्विनी आणि आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजेसला. हा, AFMC ला. सो हे 90 जे सीट्स आहेत ना, जे बोलतात 730, तर त्यापैकी 90 सीट्स तर इकडेच गेलेत. ठीक आहे. सो आता हे का, तर AFMC मध्ये म्हणजे हे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या अंडर येतं. मी माझ्या चॅनलला देखील मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस बाबत व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये ह्या 2 कॉलेजेसला, हे 2 कॉलेज मेन्शन्ड आहेत, जे मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस साठी जे 6 कॉलेजेस आहेत, त्यापैकी 2 कॉलेज आपल्या महाराष्ट्रात आहेत. 6 कॉलेजेस आहेत, त्यापैकी 2 हे आपल्या महाराष्ट्रात आहेत. सो ह्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन MS नर्सिंग CET थ्रू होणार नाही. सो जो समज असेल स्टुडंट्सला, विद्यार्थ्यांना, की बाबा या कॉलेजेसमध्ये आता आपल्याला भेटेल, आर्मीचं कॉलेज आहे, किंवा काही लोकांना माहिती आहे की हे नेव्हीचं कॉलेज आहे. ठीक आहे. सो इथे आपल्याला ऍडमिशन भेटेल, सो ते पॉसिबल नाहीये. हे फक्त फिमेल्सलाच भेटेल, आणि तेही नीट UGच्या रिझल्ट नुसार. सो नीट UG जर दिलेली असेल आपण, हा, आता याची प्रॅक्टिस राहिली नाहीये, त्यामुळे थोडीशी रायटिंग करून घ्या. आणि सॉरी टू इंटरप्ट सर, स्टुडंट्सना मी सांगू इच्छितो, सरांच्या चॅनलची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो यू कॅन कंटिन्यू. हा. सो जर नीट UG एक्झाम दिलेली असेल आणि त्यानंतर जॉईन इंडियन आर्मी या वेबसाईटवर जर रजिस्ट्रेशन केलं असेल, सो मग तिथून पुढे CBT एक्झाम जाते, त्यानंतर इंटरव्ह्यू होतो, सायकोलॉजिकल टेस्ट होते, मेडिकल टेस्ट होते, आणि या पूर्ण सिलेक्शन प्रोसेस थ्रू गेल्यावर मग तुम्हाला लिस्ट दिली झाली, मग ती पण 5 टाइम्स स्टुडंट्स शॉर्टलिस्ट होता. फार मोठी प्रोसिजर आहे. त्यानंतर फिमेल्सला या 2 कॉलेजेस पैकी कुठलंही कॉलेज भेटू शकतं. ठीक आहे. आता हे 2 कॉलेजेस झाले, राहिले आपले बाकीचे दुसरे कॉलेजेस. हे जे कॉलेज आहे जालना, इथे MBBS सुरू आहे. फर्स्ट आता आय थिंक सेकंड इयर सुरू असेल. त्यानंतर बारामतीचं कॉलेज आहे. त्यानंतर लातूर. आता लातूर हे कॉलेज मी तुम्हाला सांगेल 2022-2023 मागील 2-3 वर्षापासून हे कॉलेज आपल्या इव्हन अनिकेत व्हिडिओज मध्ये युट्यूब चॅनलच्या बघितलं असेल की मागील 2-3 वर्षापासून ह्या कॉलेजचं नाव सीट मॅट्रिक्स मध्ये येतं, परंतु इथे ऍडमिशन होतच नाहीये. 5 कॉलेजेस ऍड होत आहेत कॅप राऊंड साठी. 5 कॉलेज दिसतात, 5-6 दिसत आहेत, बट 5च. सो पहिले लातूर दिसलं होतं नांदेडच्या अगोदर, बट लातूरला ऍडमिशन झालेच नाही, होतच नाहीये, आणि नंतर नांदेड ऍड झालं आणि नांदेडला ऍडमिशन होत आहे. सो नांदेडच्या वेळेस काय अशी MUHS ची अफिलिएशनची लिस्ट वगैरे आलेली नाही, काय आलेली, पण ती एका प्रकार म्हणजे त्या प्रोसिजर पैकी एक स्टेप आहे.
हा. सो त्यामुळे त्यावेळेस काय व्हिडिओ, आता त्यावेळेस व्हिडिओ मला नाही वाटत कोण बनवत होतं माहित नाही, माझ्या चॅनलला येत होते व्हिडिओज, बट हे त्यावेळेस मला वाटलं नाही की बाबा करायला पाहिजे किंवा याच्याने खूप जास्त हेल्प होईल. जसं आता कन्फ्युजन झालंय, कदाचित त्यावेळेसही तसंच कन्फ्युजन झालं असतं. सो कदाचित त्यामुळे मी तो व्हिडिओ नाही बनवलेला. सो आता ह्या कॉलेजच मी का सांगतोय, बाकीचेही कॉलेजेस आहेत राईट. पुण्याचं बारामतीचं हे कॉलेज आहे, त्यानंतर नंदुरबारचं कॉलेज इथं सांगितलं आहे, गोंदियाचं कॉलेज आहे, कोल्हापूरचं कॉलेज आहे आणि सांगली मिरजचं कॉलेज आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेजेस ऑलरेडी आहेत, रन करतायत. जालना आता सुरू झालं आहे. लातूर बाबत जसं मी सांगितलं. सो आता काय की ह्या वर्षीच लगेचच 730 सीट्स सुरू झाले असं बिलकुल होत नाही. ठीक आहे. हा, हे होऊ शकतं. आता हे पहिली स्टेप झाली की बाबा एमएचएसनी अफिलिएशन दिलंय, एमएचएसनी की चला तुम्ही तुमचं कॉलेज आणि आपलं कॉलेज आपण कोलॅबोरेशन मध्ये चालूयात. तुमचं जेही काही शिक्षण घेणार आमच्या युनिव्हर्सिटी अंडर चालन, एक्झाम्स वगैरे सगळं जे काय आहे ती एमएचएसच्या अंडर, एमएचएसच्या नुसारच सर्व कोर्स कम्प्लीट होईल. ठीक आहे, एक गोष्ट ती फिक्स झाली. सेकंड थिंग, डीएमआर थ्रू, डीएमआरच्या अंडर हे येणारच ऑब्व्हियसली. ऑलरेडी मेडिकल कॉलेज आहेत, बट नर्सिंग कॉलेजचं. आणि त्यानंतर सीईटी सेलवर ज्यावेळेस सीट मॅट्रिक्स येईल त्यामध्ये हे इन्क्लूड होतं की नाही हा दुसरा पॉइंटर झाला. आणि इव्हन जरी सीट मॅट्रिक्स मध्ये या झालं तरीही यामध्ये ऍडमिशन होतील की का नाही, म्हणजे त्याबाबत आपण गॅरंटी देऊ शकत नाही. आता ही जर लिस्ट बघितली, एक मी सांगेल, त्यानं यामध्ये जो 4 नंबरचा जे कॉलेज आहे ना, याला फर्स्ट टाइम अफिलिएशन भेटतं. म्हणजे 4, 5, 6, 7, 8 शेवटचे जे खालचे आहेत 4 to 9 फर्स्ट टाइम अफिलिएशन भेटलेले असे कॉलेजेस आहेत. आणि त्यानंतर जे वरचे कॉलेज आहेत जसं मी सांगितलं त्यांना एक्सटेंड केलेले आहे. त्यानंतर जर तो पीडीएफ पूर्ण बघितला, आता मीही काही व्हिडिओज बघितले, त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला फक्त हाच पेज दिसतोय. सो अनेक पॉइंट मी ऍड करेन. मलाही खूप सारे स्टुडंटचे डायरेक्टली व्हिडिओ शेअर होत होते मला पर्सनली मेसेजमध्ये की मी म्हटलं तुम्हाला इन्फॉर्मेशन कुठल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवरती काही अपडेट आला आहे का, की कोणत्या न्यूज चॅनलने दिला आहे. सो त्यांनी रिसोर्स जो शेअर केले होते ते मोस्टली व्हिडिओज होते यूट्यूबचे. सो यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये हे मोस्टली शेअर केलं जात आहे की हे कॉलेजेस ऍड झाले आहेत आणि ते डायरेक्टली म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकाल असं डायरेक्टली सांगितलं जात आहे. त्यामुळे स्टुडंटचं कन्फ्युजन होत आहे. सो तुम्ही मोस्टली सर्व पार्ट क्लिअर केलाच आहे. सो राहिलेला पार्ट आपण चेक करू. हा, सो आता येस, इथे हे 9 कॉलेजेस झाले. चला पुढे जर आपण बघितलं ना, टोटल नंबर ऑफ कॉलेजेस या पीडीएफ मधले जर लिस्ट मध्ये दिले तर 77च आहे. त्यापैकी हे जे 2 कॉलेजेस आहेत 76 आणि 77 हे फर्स्ट टाइम यांना अफिलिएशन भेटते. आणि ते सोडून बाकीचे 75 कॉलेजेस आहे. म्हणजे याचा असा अर्थ होतो का की फक्त महाराष्ट्रामध्ये एमएचएस अंडर जे 75 कॉलेजेस आहेत त्याच कॉलेजेसमध्ये ऍडमिशन होतील. म्हणजे हे 7, हे 9 गव्हर्नमेंट आणि हे 75. मग एकीकडे लिस्ट बनवली जाते की 200 पेक्षा जास्त कॉलेज आहे, 150 पेक्षा जास्त प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. आणि मग त्याच लॉजिकने ह्या ज्या गव्हर्नमेंटचं लॉजिक सांगत आहेत ना की या पीडीएफ मध्ये आलंय, मग त्या लॉजिकने मग फक्त 75 कॉलेजेस आहेत. असं नाहीये. ह्या वर्षीसाठीचं जे अफिलिएशन आहे काहींना एक्सटेंड केलंय, काहींना पुन्हा भेटलंय. आणि ही जी लिस्ट आहे ही फक्त फर्स्ट लिस्ट आपण म्हणू शकतो. यापुढे जाऊन येईल. आता या लिस्टमध्ये असेही कॉलेजेस आहेत की मस्त भारी कॉलेजेस आहेत, त्यांचं नाव या लिस्टमध्ये नाहीये. आणि असेही कॉलेजेस तुम्ही बघाल, असे कॉलेजेसचं नाव तुम्ही बघाल की अरे हे कॉलेज कुठे आहे, या नावाचं कॉलेज पण आहे का. आणि आता मी भरपूर कॉलेजेस म्हणजे माहिती आहेत मला, थोडेफार कॉलेजेस. सो आता असे इथे आपण घेऊ नाही शकत असं कुठलं कॉलेज, बट कॉलेजचं नाव इथं कसं आहे, या कॉलेजचं नाव इथं आहे असं होतं. सो मला हेच सांगायचं आहे की हे एक स्टेप झाला आहे. हे 100% कन्फर्मेशन नाहीये. एमएचएस जी आहे, आपण स्टॉप करू हे काय शेअर करतो. ओके. सो बेसिकली स्टुडंट सांगायचं झालं तर सरांनी जसं सांगितलं की हे अफिलिएशन एक पार्ट आहे. ॲडमिशन काउन्सिलिंग कॉलेज पार्टिसिपेट करण्यासाठी खूप साऱ्या पार्ट्स थ्रू त्यांना जावं लागतं.
INCचा अप्रुव्हल वगैरे प्रत्येकाचा अप्रुव्हल घेऊन त्यांना फायनल स्टेजचे कॅप राऊंडसाठी इलिजिबल होतात, म्हणजे कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, ॲडमिशन सुरू करण्यासाठी. सो जी मोठी प्रोसेस आहे त्या मोठ्या प्रोसेसचा एक जस्ट पार्ट झालेला आहे. आणि हे दरवर्षी सर जसे म्हटले की दरवर्षी PDF येत राहतात, बट ते कॉलेजेस मोस्टली ॲड होत नाहीत. सो आता जास्त कॉलेजेस ॲड झाले आहेत, म्हणजे ॲफिलिएशनमध्ये आले आहेत. सो एखादं कॉलेज होऊ शकतं, काही कन्फर्मेशन येऊ शकतं. बट आत्ताचे जे व्हिडिओ येत आहेत त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली सांगितलं जात आहे 7 कॉलेज ॲड झाले आहेत नवीन. सो हे तुमचा डाऊट क्लिअर केला असेल सरांनी की एक पार्ट फक्त त्यामधला कम्प्लीट झाला आहे आणि मोस्टली फ्युचरमध्ये हे कॉलेजेस ॲड होऊ शकतात. बट 2025-2026 साठी आपण एक्सपेक्ट अजून जोपर्यंत CETच्या वेबसाईटवरती अपडेट येत नाही, हे कॉलेजेस यामधले आता 7 कॉलेज आहेत, असं होऊ शकतं की 7 मधले 2-3 कॉलेजेस ॲड होतील. आणि ॲड जरी झालेत तर सरांनी सांगितलं आहे की लातूरचं कॉलेज मागच्या वर्षी ॲड होतं कॅपराऊंडच्या स्केड्यूलमध्ये, त्या लिस्टमध्ये. बट ॲडमिशन कॅपराऊंड जेव्हा सुरू झाले त्यामध्ये त्याचा ऑप्शन नव्हता तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी, कारण त्यामध्ये ॲडमिशनसाठी ते एलिजिबल नव्हतं. सो जरी CETच्या वेबसाईटवरती जरी ऑफिशियली आलं तरी जोपर्यंत आपले कॅपराऊंड सुरू नाही होत, पहिला कॅपराऊंड होत नाही, तोपर्यंत आपल्याला कन्फर्म आपण नाही म्हणू शकत की त्या 7 मधले पण 2 कॉलेजेसची नावे आले आहेत CETला, बट त्यातले पण 2 कॉलेजेस होतील का नाही सांगता येत नाही. सो येस, ही समरी होती बेसिकली. सर आणि एकदा छोटीशी समरी देतील की प्रोसेसबद्दल छोटीशी. येस सर. ओके. ओव्हरऑल समरी. सो 7 नवीन कॉलेजेस बाबत बोललं जात आहे, 734 समथिंग सीट्स बाबत बोललं जात आहे. जसं सांगितलं त्यापैकी 2 कॉलेजेस ऑलरेडी रनिंग स्टेटला आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे स्टुडंट्स म्हणजे MS नर्सिंग CET थ्रू ऍडमिशन नाही घेऊ शकत, नीट UGतून ऍडमिशन घेतील. बाकीचे जे कॉलेजेस नवीन ऍड झाले आहेत तिथे MBBSचे आता अभ्यासक्रम सुरू झाला आहे. काही ठिकाणी ऑलरेडी चालू आहे. अनेक प्रोसिजर पैकी अनेक स्टेप्स असतात, त्यापैकी एक आहे अफिलिएशन. सो ते MUHS थ्रू झालंय. MUHS सर्व काही नाही करत, MUHS एक पार्ट आहे या पूर्ण ऍडमिशन प्रोसिजरचा. त्याच्यामध्ये ऍडमिशन रेग्युलेटिंग अथॉरिटी असते, त्याच्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटी असते, स्टेट CET सेल थ्रू होतो आणि हे सर्व काही DMARच्या अंडर होतो. सो या सर्व काही जे संस्थान आहे त्यामधून एक युनिव्हर्सिटीने हे लिस्ट पुढे जाहीर केलं आहे. सो त्यावरून आपल्याला लगेचच उड्या मारायच्या नाहीये की आता गव्हर्नमेंटच्या हे वाढलेत मग 90% वाल्याला गव्हर्नमेंट भेटेल आणि नाही. खूप सारे डाऊट्स येत आहेत सर. 90% 85 वाले पण म्हणत आहेत आता सीट्स वाढले आहेत, 700 सीट आले आहेत, सो आम्हाला मिळेल का 90ला आता. सो येस, साठी वेट करावं लागेल, खूप वेट करावं लागेल. आता अजून 20-30 दिवस कदाचित लागू शकतात प्रोसेस सुरू व्हायला. आणि हे कॉलेजेस ऍज यू सेड की होऊ शकतं की यापैकी एखादं कॉलेज आपल्याला दिसेल, बट ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करू त्यावेळेस आपल्याला समजेल. आणि अजून एक प्रश्न विचारलेला गेलेला मला इंस्टाग्रामवर मला मेसेज आलेला की शेवटच्या राऊंड पर्यंत होतील का. शेवटच्या राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट कॉलेजेस एकदम क्वचित ऍड झालेले मी बघितले. प्रायव्हेट कॉलेजेस ऍड होतात, न्यू कॉलेजेस ऍड होतात लास्ट राऊंड पर्यंत. बट गव्हर्नमेंट कॉलेज जर ऍड झालं तर मग हे इतिहासात पहिल्यांदा होईल आणि झालं तर चांगलंच आहे. येस. आणि असं म्हणजे प्रॉब्लेम पण होऊ शकतो, कारण असं परत होऊ शकतं की काही स्टुडंटना 97-98 असून गव्हर्नमेंट नाही मिळालं, त्यांनी चांगलं टॉपचं प्रायव्हेट घेतलं आणि तिसऱ्या राऊंड नंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऍड केलं गेलं किंवा असं काहीतरी झालं तर मग ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. सो मोस्टली डिफिकल्ट आहे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच राऊंडमध्ये ऍड करतील. आणि सेकंड एक डाऊट जो स्टुडंट्सकडून कॉमनली येतो की कॅप राऊंडमध्ये किती कॉलेजेस टाकले जातात, म्हणजे किती लिमिट आहे, मिनिमम मॅक्सिमम. ओके. सो कॅप राऊंड मध्ये आपल्याला लिमिट नाहीये, आपण 100+ कमीत कमी एक मॅक्सिमम 100+ आपण टाकू शकतो. आता हे काय की या अगोदर म्हणजे 2-3 वर्षापूर्वी लिमिट होतं की 100च टाकता येईल. त्यानंतर असं आहे की 100+ तुम्ही सर्वच कॉलेजेस टाकू शकता. यावर्षी ज्यावेळेस ब्राउशर येईल, गाईडलाईन्स येतील, त्यामध्ये कदाचित असेल की बाबा तुम्ही 100च टाका किंवा 50 टाका. बट इन जनरल 100+ टाकू शकतो. आणि एक जो मागचा पॉइंट आपण हे केला की बाबा 3rd राऊंडला 4th राऊंडला जर गव्हर्नमेंट कॉलेज स्टार्ट झाले तर त्या याच्यामध्ये अजून एक डोक्याला त्रास होईल असा की प्रत्येक कॅप राऊंड मध्ये म्हणजे नेक्स्ट राऊंड मध्ये सुद्धा चॉईस फिलिंग सुरू होईल जर ती कंडिशन जर ते झालं तर.
ओके. सो बेसिकली आता पहिल्या राऊंडचंच लिस्ट कॅरी फॉरवर्ड होत असते, फक्त आपण कॉलेजेस नवीन ऍड करू शकतो नवीन आहे ऍड करू शकतो. ह्याच्यामध्ये. येस. आणि स्टुडंट्स तुम्हाला असेच आता मी 1-2 डाऊट सरांना विचारले, असे तुम्हाला बाकीचे पण खूप सारे डाऊट्स येऊ शकतात. सो त्यासाठी मी प्लॅन करत आहे की आपण सॅटर्डे किंवा संडेला एखादं सेशन ठेवूयात. तुम्ही तुमचा इंटरेस्ट कमेंट सेक्शनमध्ये शो करा. ओके, की आपलं एक सरांसोबत सेशन असेल ज्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहेत, आता आपण 2 डाऊट विचारले सरांना मेजरली. सो खूप सारे डाऊट्स असतील तुम्हाला जे की तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये इच्छुक असाल की तुमचे क्लिअर होऊ देत. सो त्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंट करून सांगा, सो दॅट आम्ही सर आणि आम्ही एक सेशन प्लॅन करू तुमच्यासाठी सॅटर्डे किंवा संडेला कन्व्हिनियंट टाईमला, सो दॅट लाईव्ह सेशनमध्ये तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर केले जातील. राईट? येस. सो येस, काही सर अजून तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाही, 2 मेजर डाऊट होते. हा, एक अजून एक की GNM अपडेट टू BSc नर्सिंग असं एक आलंय. सो त्यासाठी मी सेम बोलेल की थांबा, हे आत्ताच नाहीये, 2017, 18, 19 हे 3 वर्ष आहे ज्यामध्ये INC ने हे सांगितलेलं की असे जे कॉलेजेस, असे जे इन्स्टिट्यूट जिथे फॅसिलिटी आहे, म्हणजे GNM असेल तर ते स्कूल असतं, GNM स्कूल ऑफ नर्सिंग बोलतो, आणि BSc नर्सिंग असेल तर कॉलेज बोलतो. सो असे स्कूल ऑफ नर्सिंग ज्या ठिकाणी फॅसिलिटीज अवेलेबल आहे की जे BSc नर्सिंग कोर्स शिकू शकतात, BSc नर्सिंगचा अभ्यासक्रम शिकू शकतात, ते अपग्रेड करू शकतात. सो हा 17, 18, 19 पासूनचा या 3 पैकी एक कुठल्या तरी वर्षी हा आलेला INC ने नोटीस आहे. सो हे आता नवीन नाहीये, हे त्याच वेळेस आलेलं आहे. बट त्यासाठी देखील आपल्याला वेट करावं लागेल, कॅप कधी सुरू होईल आणि त्यामध्ये आपल्याला ते कन्फर्मेशन मिळेल. सो आत्ताच भारावून जाऊ नये विद्यार्थ्यांनी. 60 वाले सुद्धा आता उड्या मारतायत. येस येस. खूप इथं एक 98, 97 वाल्यांचं सुद्धा म्हणजे त्यांची सुद्धा गॅरंटी नाही. हा, सो 60 वाल्यांनी आपली अगरबत्ती नका चालू तिकडे. येस. आणि एक छोटी रिक्वेस्ट करेन स्टुडंटना की ट्रस्टेड रिसोर्सेस वरती जास्त फोकस करा. थोडं स्वतःही रिसर्च करा की काय सुरू आहे, कोण कसे टाईपचे रिसर्च करत आहे का, इमिडिएटली अपडेट चेक करायच्या आधीच व्हिडिओ येत आहेत का. सो प्रॉपर रिसर्च करून तुम्हीही थोडा रिसर्च करा की कोणते रिसोर्सेस फॉलो वगैरे करायचे. आणि एक छोटासा लास्ट डाऊट जो आता सध्या खूपच येत आहे की रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी होऊ शकते. माझ्या मते मी सांगितलं आहे स्टुडंटना जुलैच्या फर्स्ट वीक पर्यंत चान्सेस आहेत. ॲज पर लास्ट इयर 1.5 महिन्यानंतर झाली होती. सो आता पण जवळपास 1.5 महिना जर आपण कन्सिडर केला त्या अराउंड, सो मोस्टली मला वाटते जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये होईल. सो तुम्हाला काही पॉईंट आहे त्यावरती? जुलै फर्स्ट मागचे जर आपण बघितले 45-50 डेज घेतला आहे, 1.5 महिन्यापर्यंत घेतलाय. सो 15 मेला आय थिंक काहीतरी आपला रिझल्ट आज आहे 29. सो ज्यावेळेस आपण व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, सो हा येईल फर्स्ट सेकंड वीक मध्ये. माझं तर गट फिलिंग खूप अगोदरच सांगितलेली 2 वीक्स, बट ज्या पद्धतीने गोष्टी चालू होत्या, हा लेट सी. ह्या 2 ते पण सांगू शकत नाही, कारण ह्या जे अनेक सोर्सेस नवीन न्यूज देत आहे. सो त्या न्यूज जर खरे असतील तर सांगतायत ते अजून काही टाइम लागू शकतो. ओके. सो येस गाईज, तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. आपल्या सेशनबद्दल लाईव्ह सेशन आपण कंडक्ट करू. मोस्टली मला वाटते की स्टुडंटचे येतीलच की होऊन जाऊ देत सेशन. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि सरांचं देखील चॅनलची लिंक मी शेअर करीन. खूप सारं क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळेल, मेन ट्रस्टेड कंटेंट स्पेसिफिकली. ओके, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकाल, नॉट एनी रँडम कंटेंट. ठीक आहे. सो येस, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.